सिंचनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता काळंबावाडी धरणाच्या गळतीचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष टी.एन. मुंडे यांनी दूधगंगा धरण येथे दिली। काळंबावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना समितीने आज धरणस्थळी भेट देऊन पाहणी केली। त्याप्रसंगी मुंडे बोलत होते। मुंडे म्हणाले की धरणातील पाणी नैसर्गिकरित्या जितके खोलवर जाणार तितके हे काम होणार आहे। टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामामुळे हे काम 2 वर्षांमध्ये पूर्ण होईल असे अपेक्षित आहे। गळतीमुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र शासनाने या धरणाच्या गळतीसाठी 80.72 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। जानेवारी महिन्याच्या आसपास धरणाच्या गळतीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। धरणाच्या मुख्य भिंतीला एकूण 9 मोनोलिथ असून पैकी 4, 5 आणि 7 मध्ये गळतीचे प्रमाण अधिक आहे, तर उर्वरित मोनोलिथ मधून गळतीचे प्रमाण कमी आहे। काळंबावाडी धरण हे 25.40 टीएमसी ला पूर्ण क्षमतेने भरले जाते, पण धरणाच्या सुरक्षेसाठी चालू वर्षी 22 टीएमसी पाणीसाठा करण्यात आला आहे। तरीही यावेळी धरणाच्या भिंतीतून जवळपास 370 लिटर प्रति सेकंद गळती सुरू होती। आज स्थितीला धरणामध्ये 20 टीएमसी पाणीसाठा असून आजही 270 लिटर प्रति सेकंद गळती होत आहे। यावेळी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना समितीचे सदस्य एच.व्ही. गुणाले, एस.एस. पगार, रिजवान अली, आर.एम. मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता अशोक पवार, स्मिता माने, अभियंता प्रशांत कांबळे, सहाय्यक अभियंता विलास दावणे, प्रवीण पालकर, अधीक्षक अभियंता यांत्रिक जयवंत खाडे, कार्यकारी अभियंता बागेवाडी, अभियंता विजय राठोड, शाखा अभियंता नितीन भोजकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते।